कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज मी सर्वप्रथम श्री ओमप्रकाश शर्मा सर आणि श्री अशोकराव देवरे सर यांचे आभार मानतो की ज्यांनी आज मला हे गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। तसेच आज ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्या सर्व नागरिकांना मी दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो। आज माझा महत्वाचा टॉपिक असा आहे की पॅथॉलॉजी आणि पॅथॉलॉजी बद्दलची जागरूकता या विषयावर मी आज थोडंसं तुमच्यासोबत बोलणार आहे। आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं निसर्गाचा आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस होत असतात, त्याचप्रमाणे आपल्याला विविध व्याधी सुद्धा जडत असतात। तर त्यामुळे आपल्याला खूप वेळेस आपले डॉक्टर खूप साऱ्या ब्लड टेस्ट सांगत असतात आणि आपण त्या करत असतो। तर त्यातल्या निवडक अशा टेस्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। सगळ्यात पहिली आणि महत्वाची टेस्ट जी डॉक्टर तुम्हाला लिहून देतात ती म्हणजे सीबीसी। सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, ज्या टेस्ट मध्ये सीबीसी 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 म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट। या टेस्ट मध्ये आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन, WBC म्हणजे पांढऱ्या पेशी आणि प्लॅटलेट्स म्हणजे तांबड्या पेशी या तिघांचंही प्रमाण कळतं। या तिघही घटकांचं प्रमाण जर कमी किंवा जास्त झालं तर आपल्याला विविध असे आजार होतात। त्यातला सगळ्यात महत्वाचा आजार म्हणजे अॅनिमिया। अॅनिमिया म्हणजे मराठीमध्ये रक्तक्षय, ज्याच्यात आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं म्हणजेच रक्ताचं प्रमाण कमी होतं। तर ते का कमी होतं तर त्याचे 3 महत्वाचे कारण आहेत। एक म्हणजे आयर्न डिफिशियन्सी म्हणजे आपल्या रक्तातील लोहाचं प्रमाण कमी असणे, दुसरं कारण म्हणजे व्हिटॅमिन B12 ची कमतरता भासणे आणि तिसरं म्हणजे ब्लड लॉस। आता ब्लड लॉस आपल्या डोळ्यांना दिसत नसतो, तर खूप लोकांना गॅस्ट्रिक अल्सर असतात, पाईल्स असतात, ज्याच्यातून ब्लडचा लॉस होत असतो आणि ह्या गोष्टींमुळे आपल्याला अॅनिमिया होतो। तर आता आपण हा अॅनिमिया कसा टाळावा तर आपण आपल्या आहारामध्ये आयर्न रिच पदार्थ, आयर्न रिच म्हणजे लोहयुक्त पदार्थांचा उपयोग करावा, जसे की पालक, शेवग्याच्या शेंगा, सोयाबीन, खजूर, अंजीर या सगळ्या गोष्टींमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं, जेणेकरून आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। दुसरं म्हणजे व्हिटॅमिन B12। व्हिटॅमिन B12 ची गंमत अशी आहे की व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरात निसर्गात तयार होत नाही आणि ते कोणत्याही शाकाहारी पदार्थामध्ये व्हिटॅमिन B12 नसतं। म्हणून जी लोक 100% शाकाहारी आहेत तर त्यांच्या शरीरात हळूहळू व्हिटॅमिन B12 ची कमतरता भासते। त्यामुळे व्हिटॅमिन B12 हे आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं। मग व्हिटॅमिन B12 चे सोर्सेस काय तर व्हिटॅमिन B12 हे फक्त आणि फक्त मांसाहारी पदार्थ म्हणजे अंडी, चिकन, मटन आणि मासे यामधूनच मिळतं। मग शाकाहारी लोकांनी काय करायचं तर शाकाहारी लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन B12 च्या टॅबलेट्स किंवा इंजेक्शन घ्यायचं, जेणेकरून आपल्या रक्तामधील व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर होईल। आता व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे आपल्या शरीरात काय होतं तर व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे अशक्तपणा येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, त्वचा पांढरी पडणे, म्हणजे ब्लड कमी झाल्याने ऑटोमॅटिक आपली स्किन कलर व्हाईटिश होत जातो। तर हे व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सीची लक्षणं आहेत। त्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 चे इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स घेऊ शकतात। दुसरी आणि सगळ्यात महत्वाची टेस्ट म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c। आता जवळपास 20 ते 30% ज्येष्ठ नागरिकांना डायबेटीस नावाचा आजार हा असतो। डायबेटीस म्हणजे मधुमेह। तर तो डायग्नोज करण्यासाठी आपल्याला फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c ह्या 2 टेस्ट करणं गरजेचं असतं। HbA1c ही टेस्ट आपल्याला आपल्या शरीरातील मागच्या 3 महिन्यांचा शुगरचा ऍव्हरेज सांगतो आणि आपण ज्या दिवशी फास्टिंग PP ही शुगर करतो आपल्याला ती त्या दिवसाची रक्तातली शुगर कळते। म्हणजे आज मी माझी फास्टिंग शुगर केली तर ती माझी आजची रक्तातली शुगर आहे। पण HbA1c म्हणजे काय तर HbA1c हे लास्ट 3 महिन्यामधला ऍव्हरेज आपल्याला सांगत असतं। म्हणून कधी कधी आपली शुगर हाय असते पण HbA1c लो असतं किंवा HbA1c हाय असतं आणि शुगर नॉर्मल असतं। असं का होतं तर HbA1c ही लास्ट 3 महिन्यातलं शुगरचं प्रमाण आपल्याला सांगत असतं। जर तुमची फास्टिंग शुगर 100 पेक्षा कमी आहे तर तुम्ही नॉन डायबेटिक आहात। जर ती 100 ते 125 च्या मध्ये आहे
तर तुम्ही प्री डायबेटिक आहात, आणि 126 पेक्षा जर तुमची शुगर लेवल जास्त असेल तर तुम्ही डायबेटिक आहात. नॉन डायबेटिक म्हणजे ज्याला मधुमेह नाही असेल. प्री डायबेटिक म्हणजे अशी लोक की ज्यांना येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये जर आपण आहाराची काळजी नाही घेतली तर डायबिटीस होण्याचं मॅक्झिमम चान्सेस असतात. तर HbA1c च्या पण लेवल असतात. जर तुमचं HbA1c 5.6 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही नॉन डायबेटिक झालात. 5.6 ते 6.4 ही रेंज प्री डायबेटिक साठी येते, आणि 6.5 किंवा 6.5 पेक्षा आपलं HbA1c जास्त असेल तर तुम्ही डायबेटिक म्हणून मोडले जातात. हेच HbA1c प्रमाण जर 6 ते 7 असेल तर तुमचा डायबेटीस एक्सलंट कंट्रोलमध्ये आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा अंदाज असेल. ज्यांचं HbA1c 6 ते 7 मध्ये आहे त्यांचा एक्सलंट कंट्रोल, 7 ते 8 मध्ये तुमचा गुड कंट्रोल आहे, 8 ते 10 मध्ये अनसॅटिस्फॅक्टरी म्हणजे तो आपल्याला मान्य नाहीये, आणि 10 पेक्षा जर तुमचं HbA1c जास्त असेल तर इट इज अ पुअर कंट्रोल. तर तुम्हाला इमिजिएटली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना डायबिटीस ऑलरेडी आहे त्यांना माहिती आहे की डायबिटीस आपल्या शरीरामधील सर्व प्रकारच्या अवयवांवर परिणाम करतो. त्यात मुख्यत्वाने किडनी, डोळे आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम ह्या 3 गोष्टींवर डायबिटीसचा परिणाम होतो. त्यांना इंग्लिशमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी, डायबेटिक रेटायनोपॅथी आणि डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं. तर आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी बद्दल बोलूया. ज्यांना लॉंग स्टँडिंग डायबिटीस आहे म्हणजे गेल्या 10-15 वर्षापासून डायबिटीस आहे तर नक्कीच त्याचा त्यांच्या किडनीवर परिणाम होतो. आणि आपली किडनी जे प्रोटीन फिल्टर करते म्हणजे आपल्या शरीरातले प्रोटीन फिल्टर होऊन बॉडी परत ऍब्सॉर्ब करते, पण डायबिटीसमुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि आपल्या किडनीमधून प्रोटीन्स बाहेर पडतात. त्याला प्रोटीन युरिया म्हणतात. जे लोक रेग्युलर टेस्ट करत असतील त्यांना माहिती असेल की युरिन मध्ये प्रोटीन 1+ आलं, 2+ आलं तर याला प्रोटीन युरिया म्हणतो. तर हा प्रोटीन युरिया होण्याच्या खूप वर्ष आधी आपल्या युरिन मधून मायक्रोअल्ब्युमिन नावाचा घटक जात असतो. जर आपण मायक्रोअल्ब्युमिन ही टेस्ट करून घेतली तर डायबिटीस नेफ्रोपॅथी होण्याच्या खूप वर्ष आधीच आपल्याला कळेल की आपल्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी होण्याचे चान्सेस आहेत आणि ते तुम्ही टाळू शकता. पुढचं महत्वाची टेस्ट म्हणजे लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईल ह्या टेस्टमध्ये आपण रक्तातलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, HDL आणि HDL याचं प्रमाण बघत असतो. तर जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉकेज होऊ शकतो, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो, तसेच वेगवेगळे हृदयाचे आजार होऊ शकतात. त्यानंतर पुढची टेस्ट आहे आपली व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हे निसर्गतः आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळतं. तसंच ते आपल्याला चीज, अंडी, दूध, मशरूम ह्या पदार्थापासून देखील व्हिटॅमिन डी आपल्याला मिळत राहतं. तर व्हिटॅमिन डी काय करतं? व्हिटॅमिन डी हे आपले हाड म्हणजे बोन्स आणि टीथ म्हणजे दात यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन डी मुळे आपल्या रक्तातलं कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन देखील होतं. समजा तुमचं व्हिटॅमिन डी बरोबर आहे आणि कॅल्शियम कमी आहे तरी आपलं कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होऊ शकत नाही, किंवा उलट कॅल्शियम कमी आहे पण व्हिटॅमिन डी चांगले, तर या दोघं गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. तर मग व्हिटॅमिन डी मुळे आपल्याला काय होतं? व्हिटॅमिन डी मुळे आपले हाडं कमकुवत होणं, वयोवृद्ध लोकांमध्ये नॅचरली फ्रॅक्चर होणं, की 60-65 वर्षानंतर खूप लोक जे चालता चालता पडतात आणि ते फ्रॅक्चर होतात. तर हे कशामुळे? तर हे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं. तर व्हिटॅमिन डी चे नॅचरली आपण जर सकाळच्या कोवळा प्रकाश ऊन म्हणतो आपण त्यात बसलं तरी व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात ते तयार होत असतं. त्यानंतर बाकीच्या टेस्ट आहेत जसं की किडनी फंक्शन टेस्ट, ज्यामुळे आपल्याला किडनीचं आरोग्य कळतं, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिव्हरचं आरोग्य कळतं, त्याच्यानंतर थायरॉइड फंक्शन टेस्ट, थायरॉइडचं आरोग्य कळतं. अशा बऱ्याच साऱ्या टेस्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपली पॅथॉलॉजी लॅब कशी निवडावी. आपल्याला ब्लड टेस्ट सांगितलं की आपण जातो जिथं लिहून दिलेलं असेल तिथं जातो, किंवा आपल्या घराजवळ असेल जिथं जास्त डिस्काउंट मिळतं अशा ठिकाणी आपण जात असतो आणि आपला ब्लड टेस्ट करत असतो. पण मग आपली लॅब आपण कशी निवडावी? तर सगळ्यात पहिले आपल्याला जो त्रास होतो, आपण आजारी पडतो, तर सगळ्यात पहिले आपण डॉक्टरकडे जातो, बरोबर? तर डॉक्टर म्हणजे कोण? मग ते BHMS असतील होमिओपॅथी तज्ज्ञ, किंवा BMS असतील आयुर्वेद तज्ज्ञ, किंवा MBBS MD असतील जे ॲलोपॅथी तज्ज्ञ. जसं आपण आजारी पडल्या डॉक्टरांकडे जातो तसंच आपल्या रक्ताच्या तपासण्या, रक्ताच्या टेस्ट करण्यासाठी आपण पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरकडे गेलं पाहिजे.
आता पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे कोण? तर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे ज्यांचं MBBS नंतर पुढे DCP, DNB किंवा MD ह्या डिग्रीमध्ये पुढचं 3 वर्षाचं शिक्षण झालेलं आहे. सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे जो ब्लड कलेक्शनला येतो तो पॅथॉलॉजिस्ट किंवा जे लॅबमध्ये काम करतात, टेस्ट प्रोसेस करतात ते पॅथॉलॉजिस्ट. तर तसं नाही. पॅथॉलॉजिस्ट हे डॉक्टर MBBS नंतर पुढे 3 वर्षाचं त्यांनी MD केलेलं असतं, ते पॅथॉलॉजिस्ट असतात. त्यानंतर जर तुम्ही ब्लड टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जात असाल तर सगळ्यात पहिले तिथे MD पॅथॉलॉजिस्ट आपलं शंका निरसन करण्यासाठी अवेलेबल आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. की आज मी तुमच्याकडे ब्लड टेस्ट केला, मला हे समजून पाहिजे, मला हा डाऊट आहे, हा मला क्लिअर करायचा आहे, त्यासाठी ते पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत का? ज्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असतील तिथेच आपण ब्लड टेस्ट केल्या पाहिजे. जसं आपण आजारी पडल्या डॉक्टरकडे जातो, ते तुम्हाला सांगतं ही औषधं घ्या, अशी घ्या, तशी घ्या. तसेच पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर तुम्हाला तुमच्या टेस्टचे निष्कर्ष समजून सांगतात आणि त्यात काही अबनॉर्मल असतील तर ते देखील ते तुम्हाला सांगतात. अजून दुसरा प्रकार असतो की आपण होम व्हिजिट बुक करतो. आपण घरी रक्त घेण्यासाठी कोणाला तरी बोलवत असतो किंवा आपण लॅबच्या कलेक्शन सेंटरला जात असतो, तिथं रक्त देत असतो. तर ते देखील करताना आपल्याला काही गोष्टींची खात्री केली पाहिजे. जसं की आपल्या घरी येणारा, आपलं ब्लड काढणारा जो मुलगा आहे, टेक्निशियन आहे, त्याचं एज्युकेशन मिनिमम DMLT, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे झालेलं आहे का? तिच्यानंतर आपण जे रक्त देतोय, आपण जे ब्लड देतोय ते कोणत्या लॅबमध्ये जाणार आहे? ती लॅब आपल्याच शहरात आहे की ते कुठे पुणे, मुंबई इथे जाणार आहे? तिच्यानंतर आपण टेस्ट केलेले पॅथॉलॉजिस्ट आपल्याला ऍटलिस्ट फोनवर तरी अवेलेबल होऊ शकता का? आपण त्यांच्याशी ऍटलिस्ट फोनवर तरी बोलू शकतो का? ह्या गोष्टी आपण पहिले कन्फर्म केल्या पाहिजे. जर ती लॅब दुसऱ्या शहरात असेल तर अशा ठिकाणी काय होतं, खूप साऱ्या टेस्ट या ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर 3 ते 4 तासात करायचे असतात. जर त्या टेस्ट 6, 8, 10 तासानंतर होत असतील, दुसऱ्या शहरात जाऊन त्या टेस्ट होत असतील तर त्यांच्या रिझल्टवर परिणाम होतात. काही आवश्यक टेस्ट असतात की ज्या पुणे, मुंबईत जातात, तिथे ऑप्शन नसतो, तिथे आपण कोल्ड चेन मेंटेन करतो, त्या ब्लडचं आपण टेम्परेचर 4 डिग्री सेंटीग्रेडला ठेवतो आणि मग ते सॅम्पल आपले मुंबईत जातात. पण जर त्याच शहरात त्याचे टेस्ट कंडक्ट केल्या जात असतील तर ते कधीही चांगलं असतं. तिच्यानंतर आजकाल ऑनलाईन ऍग्रिगेटर म्हणजे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर अशा गोष्टी आलेल्या आहेत. तसंच पॅथॉलॉजी ह्या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्रामवर खूप साऱ्या ऍड मिळतील की 199 रुपयात कम्प्लीट बॉडी चेकअप. तर आपण सरासरी हा विचार केला पाहिजे की 199 रुपयामध्ये आपला कम्प्लीट बॉडी चेकअप होऊ शकतं का? 199 एवढ्या कमी किमतीमध्ये 200-300 टेस्ट खरंच होऊ शकता का? आणि होत असतील त्याची गुणवत्ता काय असेल हा पण आपण ब्लड टेस्ट बुक करताना विचार केला पाहिजे. आता ब्लड टेस्ट कुणी आणि कधी केल्या पाहिजे? जनरली वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर अशा लोकांनी वर्षातून एकदा कम्प्लीट बॉडी चेकअप केलं पाहिजे. मग त्यामध्ये रक्ताच्या तपासण्या असतील, सोनोग्राफी असेल, ECG असेल किंवा 2D इको असेल, या त्यांनी वर्षातून कमीत कमी एकदा केल्या पाहिजे. ज्या लोकांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, त्यांनी 3 ते 6 महिन्यातून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या टेस्ट केल्या पाहिजे. आणि जे मेजर आजार जसे की कॅन्सर, थायरॉइड, हायपरटेन्शन, लिव्हर, किडनी डिसीजची ऑलरेडी ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी ब्लड टेस्ट केल्या पाहिजे. अजून एक कन्सेप्ट आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे की मला काहीच आजार नाहीये, मला काहीही लक्षणं नाहीये, तर मी ब्लड टेस्ट का कराव्या? तर खूप सारे आजार असे असतात की जे आपले शरीर त्याचे लक्षणं दाखवण्याआधीच ते आपल्याला ब्लड मधून डिटेक्ट करता येतात किंवा सोनोग्राफी मधून डिटेक्ट करता येतात. त्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणतात. आता खूप साऱ्या लोकांना कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं असेल, काहींचं जॉईंट रिप्लेसमेंट, TKR झालेलं असेल, नी रिप्लेसमेंट, तर अशा वेळेस आपण सर्वप्रथम डॉक्टरचा फिजिशियन फिटनेस घेतो. फिजिशियन फिटनेस म्हणजे ते तुम्हाला सांगता की तुमचं शरीर सगळं बरोबर आहे आणि त्यावेळेस अचानक कुणाची तरी शुगर येते 300, 400. मग तो पेशंट म्हणतो की मला तर शुगर नव्हती, माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कुणाला आजोबा पंजोबांना कुणालाही शुगर नव्हती, मग माझी कशी काय? तर ह्या गोष्टी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक मधून टाळता येतात. आपलं शरीर जरी आपल्याला लक्षणं दाखवत नसेल तर ते 3 ते 4 वर्ष आधी आपल्याला ब्लड टेस्ट मधून ह्या गोष्टी समजू शकतात. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा, आपण ब्लड टेस्ट करतो त्याच्या आधी आपण काय काळजी घेतली पाहिजे? खूप सारा ब्लड टेस्ट असतात की ज्यांना फास्टिंग म्हणजे उपवासाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ शुगर आहे, लिपिड आहे,
त्यांना आपल्याला फास्टिंग करावं लागतं. तर अशा टेस्टसाठी कमीत कमी 8 ते 10 तास उपवासी असणं गरजेचं आहे. लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलची टेस्ट असेल त्या टेस्टसाठी आपल्याला कमीत कमी 12 तास उपवास करणं गरजेचं आहे. बाकी रुटीन टेस्ट असतील शुगर त्यासाठी 10 तास ठीक आहे, थायरॉइडसाठी 10 तास ठीक आहे, पण लिपिड प्रोफाईलसाठी कमीत कमी 12 तासाची फास्टिंग उपवास असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी आपण ब्लड देणार आहोत त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फक्त नॉर्मल पाणी घ्यायचंय. त्यासोबत चहा, दूध, कॉफी, ज्यूस हे काहीही घ्यायचं नाहीये. खूप लोक ब्लड देण्याआधी ना डॉक्टरनी सांगितलेल्या औषधी बंद करतात आणि ब्लड देतात. ते म्हणतात चला आपण करून बघू, शुगरचे टॅबलेट बंद करून बघू, थायरॉइडचे बंद करून बघू, आणि आता बघू माझी शुगर किती येते, आता बघू माझं थायरॉइड किती येतं. तर तसं करायची गरज नाहीये. तर ब्लड देताना आपली जी रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे त्या टॅबलेट घेऊनच ब्लड दिलेलं कधीही उत्तम आहे. त्याच्यानंतर ब्लड द्यायच्या 24 तास आधी मांसाहार किंवा धूम्रपान किंवा मद्यपान हे टाळायचं आहे. कारण की ह्या 24 तासात जर आपण हे काही केलेलं असेल तर आपल्या ब्लड टेस्टवर त्याचा नक्कीच परिणाम होतो. आणि ब्लड द्यायच्या आदल्या रात्री आपला डाएट, आपलं जे जेवण आहे ते नॉर्मल रेग्युलर डाएट घेतला गेला पाहिजे. खूप लोक आदल्या रात्री तेलकट तुपकट खातात, दुसऱ्या दिवशी कोलेस्ट्रॉल वाढून येतं. शुगर गोड खाल्लेलं असतं, मग दुसऱ्या दिवशी शुगर, मग माझी शुगर कशी वाढून आली. तो ब्लड टेस्ट करायचा एक दिवस आधी तुमचा जो काही रुटीन डाएट असेल तो तुम्ही फॉलो करा, त्याच्यामध्ये काहीही वेगळे चेंजेस करू नका. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ठीक आहे, मी सांगतो. आजकाल कसं ना फॅड आलंय टोटल बॉडी चेकअप नावाचं, आणि ह्या ज्या कॉर्पोरेट लॅब्स आहेत त्या कसं करताना की सगळं की ह्या वेळा तुम्हाला टेस्टोस्टेरॉनची गरज नाहीये, तुमच्या बॉडीमध्ये मेटल्स बघतात तर नाही, टोटल बॉडी चेकअप मध्ये आपल्या टेस्ट आल्या पाहिजे. सीबीसी, सीबीसी म्हणजे ब्लडची सगळ्यात इम्पॉर्टंट टेस्ट. त्याच्यानंतर किडनीशी रिलेटेड एक टेस्ट आली पाहिजे, कमीत कमी किडनीची क्रिएटिनिन आली पाहिजे. किंवा तुम्ही किडनी फंक्शन करत असाल तर तिच्यात क्रिएटिनिन येतं, युरिया येतं, युरिक ऍसिड येतं. म्हणजे कम्प्लीट बॉडी चेकअप मध्ये शरीराच्या प्रत्येक ऑर्गनची कमीत कमी एक टेस्ट आली पाहिजे. लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे एलएफटी, त्यात तुमचं बिलिरुबिन, एचजीपीटी, एचजीओटी, एएलपी, प्रोटीन्स येतं. थायरॉइडची फक्त टीएसएच केलं, ज्यांना माहिती थायरॉइड नाहीये अशाने फक्त टीएसएच केलं तरी चालेल. ज्यांना ऑलरेडी थायरॉइडचा आजार आहे त्यांनी पूर्ण टीएफटी करावं, T3, T4, TSH. तुम्ही म्हटलं तर बरोबर आहे. आम्हाला कोणत्यात काय माहित नाही, वेगवेगळ्या प्रत्येक पॅकेज मध्ये येतं. बरोबर बरोबर, आम्ही कोणती करायची आम्हाला प्रश्न पडत नाही, कारण आम्हाला एकदम बरोबर आम्ही काय करायचं. बरोबर. तर एकदम बेसिक टेस्ट, मी तेच म्हटलं की प्रत्येक अवयवाशी रिलेटेड एक टेस्ट त्या पॅकेज मध्ये असली पाहिजे, कमीत कमी टेस्ट. जर तुम्हाला कोणी सांगत असेल 299 मध्ये 100 टेस्ट, तर 100 टेस्ट करायची गरजच नाहीये. कमीत कमी 20-25 टेस्ट आल्या तरी सफिशियंट आहे. सीबीसी, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, शुगर, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी आणि थायरॉइड, एवढ्या टेस्ट सफिशियंट आहे. जर याच्यात काही अबनॉर्मल आलं तर आपण पुढे करू शकतो. आणि त्याचप्रमाणे वयोवृद्ध माणसांनी वर्षातून एकदा सोनोग्राफी केली पाहिजे. खूप साऱ्या लोकांना प्रोस्टेट काय आहे हे माहिती असेल, बरोबर, खूप साऱ्यांना प्रोस्टेटोमेगाली असेल, प्रोस्टेटचा आजार असेल, तर ज्यांना असेल तर त्यांना ते माहिती, पण ज्यांना नसेल त्यांनी पण वयाच्या 60 वर्षानंतर एक प्रोस्टेटची सोनोग्राफी केली पाहिजे. आणि त्यात जर प्रोस्टेटची साईज वाढून आली असेल तर ती कॅन्सरमुळे आहे की फक्त साईजच वाढली आहे, याच्यासाठी एक टेस्ट असते सिरम PSA, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. त्या साध्याच्या टेस्ट मधून आपल्याला प्रोस्टेटचा कॅन्सर आहे किंवा नाही हे कळतं. तसेच स्त्रियांनी देखील पॅप स्मिअर म्हणून एक टेस्ट असते, ती केली पाहिजे. भारतामध्ये सर्वात जास्त कॅन्सर होतो तो सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचं ज्याला मुख म्हणतो, सर्विक्स, सर्वायकल कॅन्सर, आणि दुसरा होतो ब्रेस्ट कॅन्सर. तर सर्वायकल कॅन्सरसाठी एकदम साधी टेस्ट असते पॅप स्मिअर म्हणून, एकदम सिंपल टेस्ट आहे, त्याचा रिपोर्ट आपल्याला 1 दिवसात मिळून जातो. स्त्रियांनी ती टेस्ट केली पाहिजे. आणि पुरुषांनी प्रोस्टेट रिलेटेड एक तर सोनोग्राफी करा किंवा प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन PSA, ह्या 2 टेस्ट केल्या पाहिजे. कारण की स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर, हे 2 कॅन्सर वयाच्या 60 नंतर सगळ्यात जास्त होतात. आपण लक्ष चेक करतो,
3 महिन्यातून केलं तर नाही. जर तुम्हाला डायबिटीस आहे हे माहिती तर ते 3 महिन्यानंतरच केलं पाहिजे. खूप लोक प्रत्येक महिन्याला फास्टिंग टीपी करत असतात. तर फास्टिंग टीपी ठीक आहे, करताय, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याही पेक्षा आजकाल HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन ती टेस्ट आलेली आहे. त्या टेस्टमुळे कसं ना, आपल्याला मागच्या 3 महिन्याची सरासरी कळते. तुम्ही आज फास्टिंग टीपी कराल, पुढच्या महिन्यात कराल, परत पुढच्या महिन्यात कराल, तिघही रिडिंग तुमच्या वेगवेगळे असतील. पण तुम्ही फक्त HbA1c केलं तर तुम्हाला लास्ट 3 महिन्यातली तुमची ऍव्हरेज शुगर कळते आणि तिच्यामुळे तुमचं काम सोपं होतं. प्रत्येक महिन्यात जाऊन टेस्ट करायची गरज नाही. सेम आहे. 2D इको म्हणजे 2 डायमेन्शनल, ज्याला आपण जनरली इको म्हणतो. 2D इको, 3D इको. इको म्हणजे आपलं हार्टचं फंक्शनिंग कसे चालू आहे, हार्टचे चेंबर्स कसे आहेत हे कळतं. ECG मध्ये आपल्याला हृदयाचे आलेख कळतात, म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल सिस्टीम कशी आहे ते कळतं, बाकी कळत नाही. इको म्हणजे काय? इको म्हणजे आपलं हार्ट कसं फंक्शन करतंय, आपल्या हार्टचे वॉल कसे फंक्शन करतायत, ब्लडचा फ्लो बरोबर होतोय की नाही ते इको मध्ये कळतं. इको ही जनरल टर्म आहे. आता 2D आणि 3D, तर ही टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे की 2D इको मध्ये 2 डायमेन्शनल म्हणजे आपण जे चित्र पाहतोय 2 डायमेन्शनल असं कळतं, आणि 3D म्हणजे तुम्हाला 3 डायमेन्शनल इफेक्ट कळतो, बाकी फरक काहीच नाही. हो. CBC टेस्ट मध्ये जवळपास 60 पॅरामीटर कळतात, पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फक्त हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण, त्याच्यानंतर WBC म्हणजे ज्यांना आपण पांढऱ्या पेशी म्हणतो, आणि प्लॅटलेट्स म्हणजे तांबड्या पेशी म्हणतो. हिमोग्लोबिन कमी झालं तर आपल्याला अॅनिमिया होतं, ज्याच्यामुळे थकवा येतो. WBC वाढल्या तर आपल्याला कोणतं तरी इन्फेक्शन झालंय, WBC 20,000 झाले, खूप सारे लोक ऍडमिट होतात. पांढऱ्या पेशी वाढल्या आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट होतं. तर पांढऱ्या पेशी वाढल्या म्हणजे काय, तर तुम्हाला कोणतं तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय जे बॅक्टेरियामुळे झालेलं आहे. आणि WBC पांढऱ्या पेशी कमी झाल्या म्हणजे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे. सेम तसंच प्लॅटलेट्स म्हणजे तांबड्या पेशी जे व्हायरल फिवर किंवा डेंग्यू मध्ये कमी होतं. हा, किडनी फंक्शन टेस्ट मध्ये आपण करतो क्रिएटिनिन, युरिया, युरिक ऍसिड. तर त्याच्यात आपल्याला किडनीचं फंक्शन कळतं, म्हणजे आपल्या किडनी किती प्रमाणात काम करते, त्याला CKD म्हणतात. काही लोकांना असतं CKD, क्रोनिक किडनी डिसीज, ज्यांचं क्रिएटिनिन हळूहळू 1.30, 1.40, 2, 3, 4 असं जवळपास 8-10 होत जातं. नंतर आपल्याला डायलिसिसवर शिफ्ट व्हावं लागतं आणि अल्टिमेटली तुम्हाला रिनल ट्रान्सप्लांट करावं लागतं. आजच्या इच्छेमध्ये आपला आहे CBC आहे, त्याच्यानंतर युरिक ऍसिड आपण यासाठी घेतलं की सगळे वयोवृद्ध लोकांना जॉईंट पेनचा त्रास असतो, खूप लोकांना संधिवात असतो, म्हणून आपण ते युरिक ऍसिड घेतलंय आणि शुगरची टेस्ट घेतलेली आहे. खूप लोकांना आपल्याला डायबिटीस आहे की नाही हेच माहित नसतं, म्हणून आपण 3 बेसिक टेस्ट आज घेतलेले आहे. अजून काही प्रश्न? बोला. गणपती झाले भाजप म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये गणपतीच्या वेळेला मी आजारी झाले. मला सुरुवातीला माझ्या आजाराचं लक्षण काय आहे ते मला कळत नाही. माझं डोकं दुखायचं, उजव्या डोळ्यातून पाणी यायचं आणि ऍसिडिटी वगैरे झाली. असं घरात सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपल्याला गणपतीची जागरणच असते आणि काम वगैरे तुझं म्हणून झालं, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. ही गोष्ट सुरुवात जमण्या झाली, तिथून मी घरी आलो, इतकी बरं वाटेल की मी इथे नाशिकला आलो, परंतु माझा त्रास काही कमी झाला नाही, वाढतच केला. मग मी नारायण ट्रीटमेंट आलेले चालले, तर त्यांनी पहिल्यांदा सगळ्या टेस्ट केल्या, कॅरोलिन, कॅलेस्ट्रॉल आणि BP.